चॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण इथे मात्र आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांची सॉरी प्रतिमा पोलीस देऊन निरीक्षक देखील वादोय. या स्पर्धेला आपण शुभेच्छा आणि मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, या खेळामध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटप्रेमी, सर्वप्रथम मांडा प्रीमियर लीग 2025 यांच्या या खेळाला मी मनापासून शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला खेळाडूसाठी माझा एक संदेश असणार आहे. खेळ आणि खेळाकडे बघत असताना खेळ म्हणूनच पहा. स्पर्धा असली पाहिजे, स्पर्धेत टिकून राहिलं पाहिजे, परंतु कुठल्या खेळाचं व्यसन लागता कामा नये. स्पर्धा झाल्या, खेळ झाला, एकमेकाच्या खांद्यावरती हात टाकून आपल्याला बाहेर जाता आलं पाहिजे. पाते साहेब नक्कीच नक्कीच मोलाचा संदेश आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतो. मला खात्री आहे की पंचाकडून कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा किंवा कुठल्याही प्रकारचा पंचाला निर्णय देत असताना असं वाटता कामा नये की मी चुकीचं काम करतोय. स्पर्धा संपल्या, खेळ संपला. सर्व क्रीडाप्रेमींना या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं केलं जातंय. खरोखरच मोबाईल साईडला ठेवून आपण एकत्र आलेलो आहोत. सोशल मीडियाच्या बाबतीत एक 5 मिनिटं मी आपला वेळ घेतोय. जसं मी सांगितलं की खेळाचं व्यसन लागता कामा नये. खेळलं पाहिजे. मलाही खेळ आवडतो, परंतु मला कामाचं व्यसन लागलेलं असल्यामुळं या गोष्टीकडे माझं दुर्लक्ष होत असतं. परंतु तुमच्या वतीने किंवा तुम्हा सर्वांना सांगतो, आम्ही गेम खेळतोय. घरात बसायचं, टी व्हीवरती रिमोट घ्यायचा, पाहिजे तो गेम आम्ही खेळतोय. त्याचा परिणाम आमचं शारीरिक आरोग्य बिघडत चाललेलं आहे. आई बाबा त्यांचं विश्व वेगळं आहे, आपलं विश्व वेगळं आहे. आपल्याला करिअर करायचं आहे. करिअर करत असताना आम्ही मोबाईलच्या आहारी इतकं गेलेलो आहे, आमचं करिअर फक्त मोबाईलमध्ये चालू आहे. मोबाईलमध्ये आम्ही इतकं जग बघतोय की आम्हाला बाहेरचं जग बघायला आता वेळ राहिलेला नाहीये. आणि यामुळं आमचं इतका नुकसान होतोय. मित्रांनो, माझा महत्त्वाचा मंत्र आपल्यासाठी असणार आहे, पहिलं करिअर बघा, नंतर इतर काय असेल तर बघा. बरेचसे तरुण अगोदर लग्नाचा विचार करतायत, मैत्रिणीचा विचार करतायत, मैत्रीण शोधायची, लग्न करायचं आणि मग शिक्षण घ्यायचं. त्याचा परिणाम, त्याचा एंड पोलीस स्टेशनला होतोय. रिअली सांगतो मित्रांनो, 30 वर्षाचा पोलीस खात्यातला अनुभव आहे. दिवसभरात मोबाईलवरती माझं सर्चिंग किमान 3 ते 4 तास फक्त तुमचे मॅटर सॉल्व्ह करण्यामध्ये जात असतात. फेसबुकवरती एखादी मैत्रीण भेटली की आमचं विश्व तिकडं फेसबुकवरती चाललेलं आहे. इंस्टाग्रामवरती एखादी मैत्रीण भेटली, आम्ही तेच पाहतोय. रिअली सांगतो, आधी शिक्षण, नोकरी, त्यानंतर संसार. आम्ही उलटं चाललोय. आता आधी संसार मांडतोय. वय वर्ष 18 व्हायच्या अगोदरच आम्ही संसार मांडायला बघतोय. मला माहीत पण नाही की मला लग्नाचं वय 21 वर्ष असलं पाहिजे, परंतु आम्ही 21 वर्षाच्या अगोदरच लग्नाचा विचार चालू आहेत किंवा लग्न करून पोलीस स्टेशनला येतोय. रिअली मित्रांनो, आपलं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे.
तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जात असता. रिअली सांगतो, दिवसभरात माझ्याकडे किमान 20 ते 25 मुलांचं नोकरीसाठीचं व्हेरिफिकेशन असतं. सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला लाईन असते. सर मला हा कॉल आहे, मला पासपोर्ट करायचा आहे, माझं हे चारित्र्य पडताळणी आहे. रिअली सांगतो, आयुष्यात सर्व करा, फक्त पोलीस केस नको आहे. एक पोलीस केस तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत असते. मी या पोलीस स्टेशनला 1 वर्ष असतो, 2 वर्ष असतो, 6 महिने असतो, मला माहित नाहीये. परंतु एकदा पोलीस केस झाली तर ती केस काढायची असेल तर बाजूला मृत्यूचा दाखला जोडावा लागतो. मग तो कधी दाखला तुम्ही देणार आणि ती केस कधी काढणार हे तुमच्या हातात आहे. रिअली सांगतो मित्रांनो, काही वेळेला शरणागती पत्करावी लागली तरी चालेल, फक्त पोलीस केस नको. भांडणाला निमित्त लागत नाहीये. क्षुल्लक गोष्टीवरून आमची भांडणं होत असतात. साधं तू माझ्याकडे रागानं बघितलं तर मी लगेच रागानं बघतो. काय बघतो माझ्याकडं? तू लगेच पूर्ण सांगतो काय झालं, तुला बघितलं तर काय, तुला सोनं लागलंय का? मला सोनं लागलंय म्हटलं की मी लगेच 2 शिव्या देतोयच. हार्डली एक अर्धा मिनिटाचा जरी मी थोडं पेशन्स ठेवलं नको, ह्याचे दूरगामी परिणाम काय होत असतात. मित्रांनो, एक साधी शिवीगाळीची जरी मी 1 यांची जरी दाखल झाली आणि जरी मी ठरवले की तुमच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करायची ठरलं, तर मी रिअली सांगतो, किमान पोलीस स्टेशनच्या त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या कमीत कमी 8 ते 10 चक्रा, वकील बघा, नसेल तर कुणाला तरी सांगा, दादा जरा साहेबांना सांगा ना जरा, आम्ही आता मिटवतो. रिअली सांगतो, एवढं करा. फक्त मी इथं येण्यामागचा किंवा माझ्या सगळ्या ह्याचा सारांश, फक्त पोलीस केस नको. तुम्हाला कुठंही जायचं असेल तर पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते. प्रत्येक ठिकाणी तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होत असतं. त्यामुळे मित्रांनो, खेळा, आरोग्य चांगलं ठेवा, कुटुंबाकडे लक्ष द्या. तुम्ही एकुलती एक असता. मुलगा जेव्हा बाहेर स्वतःचं रिअली सांगतो, तुम्ही वाहन चालवता, तुम्हाला असं वाटतं पोलीस पकडतात, तुमच्याकडे लायसन असतं, तुमच्याकडे लायसन नसतं, गाडी चालवताय. रिअली सांगतो, फक्त एक लायसन्स आणि गाडीचा इन्शुरन्स, ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे असेल तरच गाडी चालवा. अदरवाईज गाडी हातात घेताना हा विचार करा, 1% फक्त वाईट धरून चालायचं. मी गाडी चालवतोय, माझ्या हातून एखादा अपघात झाला, पुढचा मरण पावला, तर तो पुढचा माझ्यावरती इन्शुरन्स क्लेम करू शकतो. अदरवाईज मी गाडी चालवतोय, माझ्या हातून माझाच अपघात झाला, मी रस्त्यावरती गाडी चालवत असताना स्लिप होऊन पडलो, मी मेलो, तर माझं कुटुंब मागं उघड्यावरती पडणार आहे. आणि मी मेल्यानंतर माझं कुटुंब जेव्हा उघड्यावरती पडतं, त्या कुटुंबाला किती यातना भोगाव्या लागतात ते त्या कुटुंबालाच माहिती असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ट्रिपल सीट जाता, तुमच्याकडे लायसन्स नसतं, गाडीचा इन्शुरन्स नसतो. रिअली सांगतो, तुम्हाला असं वाटतं चला मी गेलो साहेबांच्या समोरून ट्रिपल सीट, मी जिंकलो, मला काही फरक पडणार नाही. तुम्ही ट्रिपल सीट गेला, 4 सीट गेला, परंतु जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे तेव्हा तुम्हाला माझी आठवण येणार आहे. अरे बापरे, आता काय करायचं? तुम्ही ट्रिपल सीट चाललाय, गाडी चालवतोय, मधला किंवा मागचा एखादा मयत झाला, तुमच्याकडे लायसन्स नसलं, मागच्याने इन्शुरन्स क्लेम केला, तर तो इन्शुरन्स तुमच्यावरती जात असतो. लायसन्स नसेल आणि मागच्यानं किमान समजा 20-25 लाखाचा 50 लाखांचा इन्शुरन्स क्लेम केला, तर इन्शुरन्स तुम्हाला मिळत नाही, कारण तुमचं लायसन्स नसते, तुमच्या गाडीचा इन्शुरन्स नसतोय, तर तो क्लेम तुमच्यावरती जात असतो. तेव्हा तुम्हाला घरदार विकावं लागत असतं आणि ही आपली परिस्थिती नसते. त्यामुळे रिअली सांगतो मित्रांनो, गाडी चालवताय, किमान 2 गोष्टी लक्षात ठेवा. मला इन्शुरन्स असला पाहिजे, मला लायसन्स असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मी सांगतो, माझा स्वतःचा अनुभव, माझे स्वतःचे 3 अपघात झालेत. एका अपघातामध्ये पहिल्यांदा माझ्याकडं हेल्मेट नव्हतं, माझं हे दात वगैरे माझे तुटलेले आहेत, हेल्मेट नसल्याचा फायदा. दुसरा माझा अपघात झाला, माझ्याकडं हेल्मेट होतं,
गाडीच्या चाकाखाली जाता जाता वाचलो, हेल्मेट होतो, सेफ राहिलो, म्हणून आज इथं उभा आहे. त्यामुळे हेल्मेटचा फायदा काय असतो हे माझा स्वतःचा अनुभव सांगतो. तुम्हाला असं वाटतं मी पोलिसाला फसवलं, हेल्मेट नाही, ट्रिपल सीट गेलो, चला जग जिंकलं. मला काही फरक पडणार नाही मित्रांनो. फरक तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि पुढच्या व्यक्तीला पडत असतो. तर माझा हा एक छोटासा संदेश या मंचाच्या वतीनं मी तुम्हाला देतोय. माझ्या मते आपण सर्व या ठिकाणचे जे नागरिक आहात हे मांड्यामधलेच आहेत. आजच आपल्या गावातले काही ग्रामस्थ मला भेटले होते. आपला हा जो रस्त्याचं काम चालू आहे हे अर्धवट राहिलेलं काम आहे. ते काम पूर्ण करायसाठी किंवा त्यांना ट्रॅफिक डायव्हर्शन किंवा इतर ज्या काही अडचणी येत असतात त्यासाठी त्यांनी मला विनंती केली होती. तर या रस्त्याचं काम लवकर चालू करणार आहेत. तर काही ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिकसाठी थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी पर्यायी मार्गाचा जे काही वापर करता येईल तो करा. परंतु आपणाला हा रस्ता पूर्ण करायचा आहे. तो रस्ता माझ्याही फायद्याचा आहे आणि तुमच्याही फायद्याचा आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वांनी या कामाला सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य कराल. आपण सर्वजण 10 मिनटं माझं संभाषण आपण ऐकलं. थोडं तरी लक्षात राहू द्या की मला काय करायचं आहे. माणूस म्हणून जगायचं आहे. एकदाच आयुष्य मिळत असतं. तडफडून मरायचं नाही आहे. पोलीस स्टेशनची पायरी एक चांगला नागरिक म्हणून मला जायचं आहे. माझा आणि तुमचं मित्रत्वाचे संबंध असले पाहिजेत. मी पोलीस आणि तुम्ही चोर किंवा मी पोलीस आणि तुम्ही आरोपी किंवा मारामारी करणारा गुन्हेगार म्हणून नको. आम्ही आपल्यासोबत आहोत एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो. उद्या होळी सण आहे. होळीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपलं मोलाचं मार्गदर्शन आमच्या सगळ्या तरुणाईला खरंच खूप प्रेरित करीत राहील. आणि असं मार्गदर्शन जर वेळोवेळी आम्हाला आपलं मिळत राहिलं तर ही तरुणाई जिच्याकडनं काही नकळत छोट्या गोष्टी घडत असतात, मात्र आपल्या मार्गदर्शनाने भविष्यामध्ये या तरुणाईला नक्कीच आदर्श मिळेल. आणि नक्कीच आपण वळूया पुन्हा एकदा विघ्नेश यांच्या विश्वास यांच्याकडे. थँक्यू. आपण मॅच चालू करायची आहे. चला मॅच चालू करा. आणि नक्कीच ही स्पर्धा आपण साहेब लाईव्ह आहे. त्या अनुषंगाने तुमची जे काही मोलाचं मार्गदर्शन होतं ते आपण सेपरेट लाईव्हच्या माध्यमातून एक